आज आपण मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी हा जो एक खूप कॉमन न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। मायग्रेनचा अटॅक जेव्हा येतो त्याच्या 4 फेजेस असतात। पहिली फेज त्याला आपण प्री मॉनिटरी फेज म्हणतो। त्या फेजमध्ये मायग्रेनचा अटॅक येण्यापूर्वी पेशंटला थोडं अस्वस्थ वाटणं, भीती वाटणं, कधीकधी खूप तहान लागणं, एखादा गोड पदार्थ खायची खूप इच्छा होणं, तसेच अंगामध्ये खूप सारं फ्लुइड रिटेन्शन होणं, अंग जाड वाटणं, या गोष्टी होऊ शकतात। तसेच काही जणांना खूप जांभया येणं, एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायला अवघड जाणं इत्यादी सिम्पटम्स देखील जाणवतात। ही प्री मॉनिटरी फेज ही 1 ते 2 तासाकरता असते। त्याच्यानंतर सेकंड फेज असते, त्याला आपण ऑरा असं म्हणतो। ऑरा म्हणजे काही विशिष्ट लक्षणं ही अराउंड 20% ऑफ मायग्रेन केसेसमध्ये येतात, ज्याच्यामध्ये काही व्हिज्युअल सिम्पटम्स असतात की जसं काही डोळ्यासमोर थोड्या वेळासाठी एखादी गोष्ट चमकणं किंवा फ्लिकरिंग ऑफ लाईट्स झाल्यासारखं होणं किंवा थोडासा अंधार आल्यासारखं होणं किंवा आपल्या दृष्टीमधला एक भाग हा नाहीसा झाल्यासारखं होणं, त्याला आपण हेमिओनोपिया असं म्हणतो। ते काही जणांना हातापायाला मुंग्या येतात, काही जणांना चक्कर येते। तर हा ऑरा जो असतो हा एक 5 to 10 मिनिट्ससाठी राहतो। जेव्हा हा ऑरा संपतो त्याच्यानंतर ॲक्च्युअल मायग्रेनचा जो हेडेकचा पॅटर्न आहे तो सुरू होतो। नॉर्मली आपण असं म्हणतो की मायग्रेनचं डोकं दुखणं हे अर्धशिशी असतं, पण अराउंड 20% केसेसमध्ये संपूर्ण डोकं देखील दुखू शकतं आणि अराउंड 30% ऑफ केसेसमध्ये शक्यतो एकच बाजू आयदर राईट किंवा लेफ्ट ही पेन करते। मायग्रेनचा हेडेक होत असताना पेशंटला त्यांच्या डोक्याला हात लावला तो प्रचंड वेदना होतात, त्याला आपण स्काल्प टेंडरनेस असं म्हणतो। तसंच मायग्रेनचं हेडेक हे डोक्यापासून मानेपर्यंत देखील जाऊ शकतं, त्यामुळे बऱ्याच पेशंट्सला मानदुखी हे देखील खूप कॉमन सिम्पटम त्यावेळेस जाणवतं। तर असा हा मायग्रेनचा अटॅक किंवा मायग्रेनचं निदान आपण कुठल्या क्रायटेरियानुसार करतो? तर सगळ्यात प्रथम या मायग्रेनचे अटॅक्स हे जर गेल्या 6 महिन्यामध्ये 5 वेळा झालं असेल आणि त्या 5 वेळा जे काही अटॅक्स येतील त्यातला प्रत्येक अटॅक हा मिनिमम 4 तास किंवा मॅक्झिमम 72 तास इतक्या वेळात जर तो राहिलेला असेल, तसेच काही गोष्टी की ज्याच्यामध्ये डोकेदुखी ही सहसा अर्धी असणं, म्हणजे ज्याच्यामध्ये अर्धं डोकं इन्व्हॉल्व होणं, तर हे मायग्रेनचं निदान आपण कसं करतो? सर्वप्रथम असे मायग्रेनचे अटॅक्स हे कमीत कमी 5 वेळा गेल्या 6 महिन्यामध्ये आलेले असावेत। तसेच प्रत्येक मायग्रेनचा अटॅक हा कमीत कमी 4 तास आणि मॅक्झिमम 72 तास इतका राहिला असावा। तसंच मायग्रेनचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्यामध्ये अर्धी बाजू डोकं दुखणं, तसंच थ्रॉबिंग हेडेक म्हणजे एकदम ठाक ठाक असं एकदम आतून जोरात ठोकल्यासारखं डोकेदुखीची तीव्रता असणं, तसंच डोकेदुखीची तीव्रता एवढी असणं की शक्यतो पेशंटला हातातली कामं सोडावी लागतात आणि आराम करावा लागतो। तसंच एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याने, जसं एखादी एक्झर्शन झालं, समजा जिना चढून गेला किंवा एखादी हेवी ॲक्टिव्हिटी केली की हे हेडेक जर वाढत असेल तर ते देखील मायग्रेनच्या क्रायटेरियाचा एक प्रमुख पॉईंट आहे। तसंच डोकं दुखत असताना पेशंटला मळमळ होणं किंवा उलटी झाल्यासारखं वाटणं, तसंच कधीकधी आवाजाचा त्रास होणं, कधीकधी लाईटचा त्रास होणं इत्यादी सिम्पटम्स देखील जाणवतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही जी सगळी लक्षणं आहेत ह्याच्यासाठी दुसरं कुठलंही कारण हे ॲप्लिकेबल नसायला पाहिजे। त्यामुळे आपण असं म्हणतो की मायग्रेन हे एक डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन आहे, म्हणजे जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण रोल आउट करतो तेव्हा मायग्रेनचं निदान आपल्याला करता येतं। तर हा झाला मायग्रेन विदाऊट ऑरा, जो नॉर्मली 80% ऑफ केसेसमध्ये आपल्याला दिसतो। आणि सेकंड टाईप असतो मायग्रेन विथ ऑरा, जे मगाशी आपण म्हटलं की ऑरा म्हणजे पेशंटला काही व्हिज्युअल सिम्पटम्स येतात, कधी हाताला मुंग्या येतात, कधी चक्कर येते। तर हा जो ऑरा असतो हा 20% पेशंट्समध्ये येतो। हा ऑरा नॉर्मली एक 5 मिनटामध्ये डेव्हलप होतो आणि मॅक्झिमम तो 60 मिनटापर्यंत चालू शकतो। 60 मिनटापेक्षा जास्त हे सिम्पटम्स जर चालू असतील तर ह्याला आपण ऑरा म्हणत नाही। तर जसं मी म्हटलं की हे जे 2 कॉमन प्रकार आहेत, कॉमन मायग्रेन विदाऊट ऑरा आणि मायग्रेन विथ ऑरा, काही रेअर प्रकार मायग्रेनचे असे असतात की ज्याला आपण मेन्स्ट्रुअल मायग्रेन म्हणतो, की जे म्हणजे काही फिमेल्समध्ये पर्टिक्युलरली मासिक पाळी यायच्या आधी
किंवा आल्यानंतर एक 3 ते 4 दिवसामध्ये मायग्रेनचा अटॅक येतो. हा नॉर्मली हार्मोनल चेंजेसमुळे म्हणजेच एस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं त्याच्या विड्रॉलमुळे त्या पेशंटला मायग्रेनचे अटॅक्स येतात. आणि हे पर्टिक्युलरली टाईम लॉक्ड असतात, म्हणजे महिन्याच्या पर्टिक्युलरली त्याच दिवसांमध्ये पेशंटला हा त्रास होतो. तर अशा केसेसमध्ये हे समजून घेणं आणि त्यावेळेला त्यांना स्पेसिफिक थेरपी देणं हे फार महत्त्वाचं ठरतं. तसंच दुसरा एक प्रकार असतो, त्याला आपण व्हेस्टिब्युलर मायग्रेन असं म्हणतो. व्हेस्टिब्युलर मायग्रेनमध्ये नॉर्मली डोकेदुखी ही थोडी कमी असते, ती बॅकग्राऊंडला असते. मात्र पेशंटचं जे प्रायमरी लक्षण असतं ते म्हणजे चक्कर येणं असं असतं. पेशंटला थोडीफार चक्कर येते, पेशंटला मळमळ होते, पेशंटला आवाज सहन होत नाही, पेशंटला लाईट सहन होत नाही. तसंच बऱ्याचशा अशा पेशंट्सला गाडीतून जात असताना मोशन सेन्सिटिव्हिटीचा म्हणजे गाडी लागणे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याचा त्रास होतो. तर असं हे मायग्रेन जरी खूप क्रिटिकल नसलं तरी ज्या पेशंट्सला योग्य वेळेला ट्रीटमेंट मिळत नाही किंवा जेव्हा मायग्रेनची तीव्रता ही प्रचंड जास्त प्रमाणात असते तेव्हा त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स काही रुग्णांमध्ये आढळून येतात. जर हा मायग्रेनचा अटॅक 72 तासापेक्षा जास्त राहिला तर त्याला आपण स्टेटस मायग्रेनोसिस असं म्हणतो, की ज्या कंडिशनमध्ये पेशंटला ॲडमिट करून काही इंजेक्शन्स घ्यावे लागतात आणि ते केल्याशिवाय पेशंटची डोकेदुखी राहत नाही. तसेच काही अशा रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकची शक्यता जास्त असते, की ज्यांचं डोकेदुखी ही प्रचंड जास्त आहे, एका महिन्यामध्ये 10 ते 15 वेळा मायग्रेनचे अटॅक्स येत आहेत. तर अशा पेशंट्सला ब्रेन स्ट्रोकची ही रिस्क नेहमी जास्त असते. तसंच काही रुग्णांमध्ये वारंवार होणाऱ्या मायग्रेनच्या अटॅक्समुळे इपिलेप्सी म्हणजेच अपस्माराचा देखील धोका संभवू शकतो. ज्या लोकांना किंवा ज्या रुग्णांना मायग्रेनचा अटॅक आल्यानंतर 1 तासामध्ये फिट येते त्याला आपण मायग्रेन असोसिएटेड इपिलेप्सी असं म्हणतो. तसंच सगळ्यात कॉमन म्हणजे ज्या लोकांना खूप दिवसांपासून मायग्रेनचा आजार आहे त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जे की अँझायटी, भीती वाटणं किंवा डिप्रेशन येणं किंवा बायपोलर डिसऑर्डर, मूड स्विंग्स होणं ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने आढळून येतात. आणि बऱ्याच वेळेला असे पेशंट सायकॅट्रिस्टकडे गेले जातात, परंतु त्यांचं प्रायमरी जे कारण असतं ते असतं मायग्रेन. आणि जोपर्यंत मायग्रेन आपण ठीक करत नाही हे बाकीचे लक्षणं किंवा बाकीचे सिम्पटम्स हे कव्हर होत नाहीत. ह्याचबरोबर काही रेअर प्रॉब्लेम्स त्याला आपण इरिटेबल बॉयल सिंड्रोम म्हणतो. म्हणजे काही जणांना नेहमीच पोटाच्या समस्या उद्भवतात, म्हणजे वारंवार जुलाब होणं किंवा वारंवार कॉन्स्टिपेशन होणं, सारखं पोट दुखत राहणं. आणि अशा गोष्टी मध्ये सगळ्या टेस्ट नॉर्मल येणं, म्हणजे पेशंटची एंडोस्कोपी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन सगळ्या टेस्ट नॉर्मल येतात, परंतु पेशंटचा त्रास हा चालूच राहतो. त्याला आपण इरिटेबल बॉयल सिंड्रोम म्हणतो. तर मायग्रेनच्या रुग्णांमध्ये इरिटेबल बॉयल सिंड्रोम हा खूप कॉमनली आढळला जातो. अजून एक प्रॉब्लेम त्याला आपण रेनॉल्ड्स फिनोमेना असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या बोटांना अचानक वेदना होतात आणि ते एकदम काळे निळे पडायला लागतात. त्याच्यातला रक्तप्रवाह कमी होऊन जातो आणि कधीकधी हा खूप वेळ चालला तर कधीकधी गँग्रीन देखील होऊ शकतं. तर हे काही फिमेल काही स्त्रिया ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना आपल्याला हे आढळून येतं. आणि सगळ्यात एक शेवटचं मी असं सांगेन की ज्यांना क्रोनिक मायग्रेन आहे, की ज्यांना एका महिन्यामध्ये मोर दॅन 15 अटॅक्स येतात मायग्रेनचे, त्यांच्यामध्ये फायब्रोमायल्जिया किंवा मायोफेशियल पेन हे 2 खूप कॉमनली ओपीडीमध्ये आढळणारे प्रॉब्लेम दिसून येतात, की ज्याच्यामध्ये पेशंटला डोक्याची बॅक साईड, मान, पाठ, अप्पर बॅक किंवा हाताच्या आर्म्समध्ये प्रचंड वेदना होतात. जेव्हा आपण त्यांना टच करतो तेव्हा त्यांना प्रचंड त्यातनं ट्रिगर्स निर्माण होतात, त्याला आपण मायोफेशियल पेन म्हणतो. तर हा काही न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम नाही आहे, हा मायग्रेनशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तर हे असे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनची ट्रीटमेंट प्रॉपर मिळाली तर ह्या कॉम्प्लिकेशनमध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी येऊ शकते आणि पेशंटमध्ये सुधारणा होऊ शकते. धन्यवाद.